कविवर्य सुरेश भटांच्या या कवितेचा टोन जरा काही वेगळाच आहे। कवितेचे शीर्षक आहे घृणा आणि या कवितेमध्ये कवी एका नियत सिस्टीमच्या विरुद्ध हा बंड करतो आहे। स्वातंत्र्योत्तर काळामध्ये फोफावलेल्या हीन भावना जीवन जगताना जो त्रास निर्माण करतात, त्या लोचट, लाचार, भेकड, इमान पण तो कुत्र्यासारखा, लज्जा या सर्व भावनांवरती प्रहार करून उभा राहणारा असा जो तो या कवितेमध्ये भटांनी उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर कवितेचे शीर्षक घृणा। लोचटांनी पाय चाटावे तुझे, भेकडांनी शब्द झेलावे तुझे, गोष्ट त्यांच्याहुनी माझी वेगळी, रे जगा का गीत मी गावे तुझे, रे तुझा नाही इमानी श्वान मी, ठेवतो ही माझी ताठ मान मी, या धरेचा पुत्र या मातीमध्ये लोळावितो माजिले अस्मान मी, बाळगावी का कुणाची लाज मी, झिंगतो कैफात माझ्या आज मी, ठेव अंधारा तुझ्या पाशीच तू, बंद तेजाचा खुला आवाज मी, वाकणारे वाकले हसून घे आणि लाचारास लाथाडून घे, रे तुझ्या तोंडावरी मी थुंकतो चेहरा माझा जरा पाहून घे। घृणा या कवितेतून भटांनी उभा केलेला हा फ्लेवर मी जीवनामध्ये प्रथम अनुभवला जेव्हा ही कविता मी वाचली आणि त्याच क्षणी मला ती आवडली। बघा आपल्याला आवडते का? धन्यवाद।